आईचं मन नाही. ही एक हृदयद्रावक, भावनिक आणि सखोल कथा आहे. एका मुलीचं प्रेम, गरोदरपण, आईचा विरोध आणि एका नवजात बाळाची अमानुष फैक. तिचं नाव होतं नेहा. लहान गावातली, शिकलेली आणि मनमिळावू. स्वभाव शांत, बोलणं मधुर, चेहऱ्यावर निरागसतेचं तेज. तिची आई सुलोचना, गावात प्रतिष्ठा असलेली बाई, पण मनाने खूप कठोर. तिला इतरांच्या बोलण्याचं फार वावड नव्हतं, पण समाजात मान हवा, प्रतिष्ठा जपायची होती म्हणून ती कायम नेहाला एका चौकटीत बांधून ठेवत असे. नेहा गावाच्या कॉलेजमध्ये शिकायची. तिथेच तिची भेट झाली अभिजितशी. तो शहरातून आलेला, इंजिनिअरिंग पूर्ण करून गावात एका प्रकल्पासाठी आलेला. त्याचं वागणं सोज्वळ, बोलणं विचारपूर्वक आणि डोळ्यात प्रामाणिकपणाची झलक होती. नेहा आणि अभिजितची मैत्री नकळत वाढत गेली. संध्याकाळी कॉलेजनंतर भेटी, हातात हात घेऊन फिरणं, एकमेकांच्या स्वप्नांमध्ये गुंतणं. नेहाने कधीच कोणावर विश्वास टाकलेला नव्हता, पण अभिजितचं प्रेम तिला वेगळं भासत होतं. एक दिवस अभिजितने तिला विचारलं, नेहा, मी तुला फक्त प्रेमासाठी नाही, आयुष्यासाठी पाहतो. तू माझी होशील का? नेहाचं मन आनंदाने भरून आलं. तिने त्याला मिठी मारली. दोघांचं प्रेम शुद्ध होतं. दोघांनी एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवला आणि एका पावसाळी रात्री, जेव्हा कुणीच आसपास नव्हतं, ते दोघं एका बंद खोलीत एकमेकांचे झाले. ते प्रेमाचं क्षण होतं. वासनेचा नव्हे, तर समर्पणाचा. पण काही आठवड्यांतच नेहाला त्रास सुरू झाला, उलट्या, चक्कर, थकवा. तिने दवाखान्यात चाचणी केली, ती गरोदर होती. ती हादरली, पण अभिजितला सांगितलं. त्याच्या डोळ्यात आश्चर्य नव्हतं, फक्त काळजी होती. नेहा, काळजी नको. आपण लग्न करणारच होतो. मी माझ्या घरी बोलतो आणि आपल्याला सगळं व्यवस्थित पार पाडायचं आहे. पण त्याच दिवशी त्याला अचानक शहरात बोलावणं आलं, त्याचं काम तातडीनं सुरू करायचं होतं. मी परत येईन. फक्त 2 आठवडे. आई, वडिलांना सांगून तुला घेऊन जाईन. विश्वास ठेव, असं सांगून तो गेला. नेहाने थोडा वेळ थांबायचं ठरवलं. पण तिच्या शरीरात बदल होऊ लागले, पोट जरा दिसू लागलं. तिने अखेर आईला सांगायचं ठरवलं. सुलोचना सगळं ऐकून थक्क झाली. तिच्या चेहऱ्यावरचा राग, अपमान आणि भीती, सगळं एकत्र आलं. तू आमचं डोकं खाली झुकवलंस. समाजात काय तोंड दाखवू, लग्न न करताच पोटात बाळ, तुला मेलं पाहिजे होतं. नेहा रडत म्हणाली, आई, त्याने प्रेम केलंय माझ्यावर. तो परत येणार आहे, लग्न करणार आहे. पण सुलोचनाचं हृदय दगडाचं झालं होतं. तिनं नेहाला खोलीत बंद केलं. कुणाशीही बोलू दिलं नाही. तिला नीट जेवायला दिलं नाही, फक्त, हे पाप आहे, हेच कानावर घातलं. आणि एक दिवस, नेहाला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. तिला रात्रीच्या अंधारात, कुठल्याही उपचाराशिवाय सुलोचनानेच एका बाईच्या मदतीने बाळंत केलं. नेहा वेदनेने बेजार झाली होती. पण बाळाचा जन्म झाल्यावर जे घडलं, ते पाहून ती थरथरली. बाळाचा रडण्याचा आवाज कोवळा, निष्पाप, हळवा. पण सुलोचनाने तो ऐकला नाही. ती ओरडली, हे पापाचं पिल्लू, समाजात डोकं वर कसं करणार? लोक हसायला लागतील आपल्यावर. हे नको. तिनं ते बाळ एक कापडात बांधलं. नेहा रडत रडत म्हणत होती, आई, नका करू. ते माझं बाळ आहे, प्लीज, मी जगू शकणार नाही याशिवाय. पण सुलोचनाचं मन शांत होतं. तिच्यासाठी प्रतिष्ठा हीच पूजा होती. आणि त्याच रात्री, तिनं ते बाळ घराच्या मागच्या गटारात फेकून दिलं. नेहा वेड्यासारखी किंचाळत राहिली, माझं बाळ, माझं बाळ. पण आवाज काळोखात हरवला. रात्रीच्या त्या काळ्या अंधारात सुलोचनानं नवजात बाळाला कापडात गुंडाळून गटाराजवळ फेकलं. एका निरागस जीवाचा श्वास थांबावा अशी तिची अपेक्षा होती, पण नशिबानं ते बाळ अजूनही जिवंत होतं. कोवळा, लाचार, शुद्ध अश्रूंनी रडणारा तो जीव, त्या रात्रीच्या थंडगार मातीवर तडफडत होता. एक क्षण असा होता की आकाशानेही डोळे मिटले आणि जमिनीनेही. पण सकाळ झाली. सकाळी 6च्या सुमारास शेजारी राहणारी शांता मावशी झाडू मारत होती. ती एका भंगारासारख्या आवाजाने थांबली. काय रे हे, कसलं रडतंय? ती जवळ गेली आणि जे पाहिलं, त्याने तिचा जीव हादरला. ते एका नवजात बाळाचं शरीर होतं, काळसर, मातीने भरलेलं, पण अजूनही श्वास घेत होतं. ती किंचाळली, अहो, कोणी आहे का? बघा बरं, इथे कोण फेकून गेलं बाळ? बघता बघता सगळ्या कॉलनीत गोंधळ माजला. लोक एकमेकांना विचारू लागले, कोणाचं बाळ आहे हे, कोण फेकून गेलं, कुठे बघितलंत? काही जण रडले, काही फक्त बघत राहिले. पण बाळाला उचललं शांता मावशीनं. ती त्याला पाण्यानं स्वच्छ धुत होती, अंगावर ताजी चादर घातली आणि तिच्या घरात नेऊन ठेवली. दुसरीकडे नेहा, ती त्या रात्रीपासून बोलली नव्हती. तिचे डोळे कोरडे, शरीर थरथरतं आणि चेहरा शांत, म्हणजे फारसा जिवंत वाटत नव्हता. सुलोचनाचं मन मात्र अजून कठोर होतं. ते पाप संपलं. आता काही बोलू नकोस. तुझं आयुष्य मी वाचवलं आहे. पण तिचा दोष सगळ्यांना लक्षात येणार होता, हे तिच्या लक्षात नव्हतं. कॉलनीतल्या एका तरुणाला, राजेशला, एक संशय आला. हे बाळ फेकलेलं आहे, पण याच्या चेहऱ्यात कुठेतरी आपल्या पलीकडच्या घरातल्या नेहाचा चेहरा दिसतोय. सगळे शंका घेऊन नेहाच्या घरावर पोहोचले.
सुलोचन दारात उभी होती, कठोर चेहरा घेऊन. तुम्हाला काही काम आहे का? शांता मावशी म्हणाली. काम नाही, पण एक प्रश्न आहे, हे बाळ, हे तुझ्या घरातलं नाही का? सुलोचन काही बोलणार, तोच आतून नेहाचा रडका आवाज आला. माझं बाळ, कुठे गेलं माझं बाळ? सगळं स्पष्ट झालं. लोक ओरडले, ही बाई आपल्या प्रतिष्ठेसाठी बाळ फेकते? हे तर गुन्हा आहे. पोलीस बोलवूया. सुलोचन काही बोलू शकली नाही. तिचा मुखवटा फाटला होता. आणि त्याचवेळी एक गाडी भरधाव वेगाने आली. गाडीतून उतरलो अभिजित, डोळे रक्ताने भरलेले, हातात अंगठी आणि काळजावर अपराधाची जळजळ. त्याला सगळं समजलं होतं, त्याचं बाळ, त्याची नेहा, सगळं फोडून टाकलं होतं तिच्या आईने. तो धावत आत गेला, नेहाला मिठीत घेतलं. नेहा, मी परत आलोय, खूप उशीर झाला, पण मी आता कोणालाही आपल्याला वेगळं करू देणार नाही. नेहा हसली नाही, पण तिच्या डोळ्यातून पाण्याची धार वाहू लागली. ती फक्त इतकंच म्हणाली. आपलं बाळ, वाचलं आहे का? तो तिचा हात धरून बाहेर घेऊन आला. शांता मावशीच्या मांडीवर ते बाळ रडत होतं, पण आता जिवंत होतं. नेहाचं ते बाळ, त्या कापडातून बाहेर पडलेलं देवाचं चमत्कारिक देणं. अभिजितने त्या बाळाला उचललं आणि ते पोटाशी धरून रडला. बाळा, मी तुला उशीर केला, पण आता मी तुझा बाबा आहे, तुझ्या आईला न्याय मिळणार, आणि तुला पूर्ण आयुष्य देणार. शेजारचे सगळे काही रडले, काही हात जोडले. सुलोचना मात्र गुपचूप आत निघून गेली. तिची हार झाली होती आणि ती पूर्ण एकटी पडली होती. नेहा, अभिजित आणि त्यांचं बाळ तिघं गावातून शहरात गेले. अभिजितने नेहाचं नाव आपल्या नावात जोडून तिची पूर्ण इज्जत परत दिली. तिला शिक्षण सुरू ठेवायला लावलं आणि स्वतःही एक चांगला पती आणि बाप म्हणून उभा राहिला. नेहाने एकदा एका मुलाखतीत सांगितलं, आईने माझं बाळ फेकलं, पण समाजाने त्याला उचललं. हेच खरं, समाज वाईट असतो, पण त्यात माणुसकी असते, आणि खरं प्रेम, ते शेवटी परत येतच. कथेचा शेवट आश्वासक आहे. एका आईने बाळ नाकारलं, पण दुसऱ्या मावशीने त्याला आपले मानलं. एका पित्याने उशीर केला, पण परत येऊन ते बाळ आणि प्रेम वाचवलं. आणि त्या निरागस बाळाला पुन्हा आयुष्य मिळालं, स्नेहाचं, प्रेमाचं आणि अस्तित्वाचं.